काय ग, काय झालं? बरंच टेन्शनमध्ये दिसतेस. सर, मामांनी सगळे पैसे प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केलेत. पेपरवर वेल्थ दिसतेय पण हातात कॅश नाहीये. त्यामुळे इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये काय करावं हेच कळत नाहीये. ही आपल्या देशातली फार कॉमन परिस्थिती आहे. ॲसेट्स आहेत पण हातात लिक्विडिटी अजिबात नाही. प्रॉपर्टी चांगली ॲसेट असू शकते पण ती लगेच कॅशमध्ये कन्व्हर्ट करता येईल असं अजिबात नाही. आणि जेव्हा आपल्याला इमर्जन्सी सिच्युएशन असते तेव्हा घाईनं प्रॉपर्टी विकायला गेलं तर भावही योग्य मिळत नाही, कारण आपल्याला पैशाची गरज असते. आणि याच कारणामुळे नवीन आलेला पैसा परत ब्लाइंडली प्रॉपर्टीमध्ये गुंतवू नये. त्याआधी पोर्टफोलिओमध्ये लिक्विडिटी क्रिएट करणं आणि प्रोटेक्शन असणं हे जास्त महत्त्वाचं. त्यामुळेच पोर्टफोलिओमध्ये फक्त प्रॉपर्टी ॲसेट म्हणून असून उपयोग नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या लिक्विड इन्व्हेस्टमेंट्स जसे की म्युच्युअल फंड्स, डिपॉझिट्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स यासारख्याचा पण समावेश आपल्या पोर्टफोलिओमध्ये अवश्य असावा. फायनान्शियली स्ट्रॉंग तोच आहे ज्याच्याकडे भरपूर ॲसेट्स आहेत पण त्या ॲसेट्समधून गरजेच्या वेळी पैसा पण उभा करता येतो. म्हणजे रिच दिसणं आणि फायनान्शियली सिक्युअर असणं वेगळं आहे, बरोबर ना सर? एक्झॅक्टली.